आंबाझरी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन ढहाए जाने के विषय में चर्चा मीटिंग। सांस्कृतिक भवन बचाव परिसर कृती समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि माझ्या समोर बसलेले सर्व आदरणीय बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी नाव यासाठी घेतलं नाही की नाव घेण्यामध्ये वेळ जाईल, उशीर झालेला आहे. मित्रो, असा निर्णय घेण्यात आला की आपण फक्त लिमिटेड एरियामध्येच आपलं आंदोलन चालवत आहोत. लिमिटेड लोक, लिमिटेड एरिया, लिमिटेड त्या ठिकाणी एक प्रकारचं म्हणजे जे काही प्रबोधन होत आहे, ॲक्शन होत आहे ते लिमिटेड होत आहे. याला आपण थोडी अनलिमिटेड केली पाहिजे, थोडं लिमिट वाढवली पाहिजे आणि म्हणून नागपूर शहरामध्ये अनेक भागामध्ये आपण पसरलो पाहिजे. उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर, वाडीचा परिसर, गिंटीघाला, पूर्व नागपूर, मध्य नागपूर अशा रीतीने जर समजा कोराडी अशा रीतीने जर समजा आपण लोकांच्याकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही काय करत आहोत, काय केलेलं आहे, तुम्हाला काय करायचं, तर आंदोलन आणखी मजबूत होईल. लोकांना माहिती है कि किसी भी समस्या को हल करने के दो रास्ते होते हैं. एक होता है राजनीतिक, जिसको हम राजनीतिक ताकत कहते हैं. दूसरी होती है हमारी जनशक्ति. गत 64-65 के तकरीबन सांस्कृतिक भवन बना, उसकी देखरेख तब तक चलती रही जब तक रिपब्लिकन पार्टी के नगर सेवक महानगर पालिका में उपस्थित थे. गत 20-25 वर्षों से रिपब्लिकन पार्टी के नगर सेवक महानगर पालिका में अनुपस्थित है. उन साहब हमारे बीच में एक पूर्व पार्षद है. 30 वर्षों से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के नाम से यशवंत स्टेडियम पर दिया हुआ जगह, पूरी जगह उनको दी गई है. 5 करोड़ रुपए मंजूर है. हमारा एक भी नगर सेवक न रास्ते पे लड़ा, न महानगर पालिका में लड़ा. उसने कभी कोई आवाज नहीं निकाली. किसके पल्लू के पीछे बैठे रहे मुझे नहीं मालूम. तो तुम्हारा भवन नहीं गिराएंगे क्या बोलो? जो चीज तुमको दिया था वो इस तुम पूरा नहीं कर पाए, उसकी रक्षा नहीं कर पाए. रिपब्लिकन पार्टी के विभाजन की वजह से गत 20-25 वर्षों में हमने बहुजन समाज पार्टी के लोगों को चुनकर दिया. हमारे ही समाज के अंदर में से भारतीय जनता पार्टी के नाम से भी लोग चुनकर गए और कांग्रेस के भी नाम से लोग चुनकर गए. हम जहां बैठे वहां पर भी कांग्रेस के नगर सेवक प्रतिनिधित्व करते हैं. ये मुद्दा मनपा से संबंधित है करके मैं ये मुद्दा ले रहा हूं आप लोगों के बीच में. जब प्रस्ताव पारित किया गया महानगर पालिका में कि ये आंबाझरी की जगह एमटीडीसी को दी जाए और उसके मार्फत गरुड़ा कंपनी को दी जाए, उन साहब हमारे ये तमाम नगर सेवक क्या कर रहे थे महानगर पालिका में? हमने आपने चुनकर दिया ना. ये कर क्या रहे थे? जो बीएसपी के 10-11 नगर सेवक है, जो कांग्रेस के अंदर में नगर सेवकी कर रहे हैं, जो भारतीय जनता पार्टी के अंदर नगर सेवक है, कर क्या रहे थे महानगर पालिका में? ठीक है, 30 साल से तो आपने चूड़िया पहनकर बैठी थी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जन्म शताब्दी स्मारक के लिए. भवन गिराया तब क्यों चुप बैठे? आपने क्यों प्रस्ताव में सिग्नेचर किया? क्या हमने ये प्रश्न नहीं पूछना चाहिए? हमने चुनकर दिया ना. नितिन राउत को किसने चुनकर दिया? हमने चुनकर दिया ना. हमने पूछना नहीं चाहिए इन लोगों को कि भाई कहाँ थे आप लोग, क्यों दिया सिग्नेचर? पैकेट मिले क्या उस दिन आपको कि आपने वो सिग्नेचर किया? आप आम्बेडकर स्मारक के लिए नहीं लड़े तो आपका सांस्कृतिक भवन गिराया. उसको मालूम है सरकार को. जनशक्ति थी, उन सबको गजमेर साहब उनको एकजुट करना होगा. मुझे ऐसा लगता है कि जैसे आप मिशन हॉल है, ऐसे ही हमारे बहुत सारे वाचनालय है ना, जहाँ हमारे विद्यार्थी है, उनको भी हमको एकजुट करना होगा. जितनी भी महिलाओं की तमाम संगठनाएं काम करती होगी, उन सब लोगों को हमको एकजुट करना होगा और उनको सिर्फ एक ही जगह पर केंद्र तो करना ही होगा, लेकिन इसकी व्यापकता बढ़ाने के लिए हमको विधानसभा वाइज ऐसे ही धरने आंदोलनों का आयोजन करना होगा. हम फैलेंगे कैसे, पसरेंगे कैसे? अगर इंदिरा चौकी पर 10-15 दिन से आंदोलन चल रहा है तो निश्चित रूप से आधे से ज्यादा उत्तर नागपुर को उस आंदोलन की जानकारी होगी. हो सकता
नील बहादुर साहब शारीरिक रूप से कमजोर है, नहीं पहुंच सकते अंबाझरी तक, तो कम से कम यहाँ तक तो पहुंचेंगे। तो हमारी लिंक बनना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि नियोजनबद्ध कार्यक्रम बनाकर हमने आंदोलन को ले जाना चाहिए। अब अगर हमको जनशक्ति दिखाना भी है, आज हमारे पास राजनीतिक ताकत नहीं बची है। अगर आप लोगों को अभी भी लगता होगा कि कांग्रेस के लोग आपको मदद करेंगे, भारतीय जनता पार्टी के लोग आपको मदद करेंगे, या फिर बहुजन समाज पार्टी के लोग आपको मदद करेंगे, तो आप उनकी सहायता ले सकते हो, या नितिन राउत आपकी मदद करेगा। ऐसा अगर किसी को लगता है तो आप उनकी मदद ले सकते हो। अगर नहीं है तो फिर हमको जनशक्ति को बढ़ाने पे ध्यान देना होगा, और जनशक्ति को बढ़ाने के लिए हमको नियोजनबद्ध कार्यक्रम बनाना होगा। कोई भी लड़ाई भाषण से या जय भीम बोलो किधर भी चलो ये तरीके से नहीं होता है। एक शब्द थोड़ा सा बोलना चाहूंगा, आप करना गजबे साहब, जिनके पास दुनिया का थर्ड क्लास तत्व ज्ञान है, हमारे साथी कहते हैं कि जिनके पास दुनिया का थर्ड क्लास तत्व ज्ञान है, उनका प्रेजेंटेशन फर्स्ट क्लास होने की वजह से आज तो सरकार में और हमको डंडे मार रहे हैं, और जिनके पास दुनिया का सर्वश्रेष्ठ तत्व ज्ञान होने का हम लोग दम भरते हैं, हम लोगों का थर्ड क्लास प्रदर्शन है करके आज हम लोग डंडे खाने पे मजबूर है। हमने आत्म विश्लेषण करने की जरूरत है, हमको वापस चलने की जरूरत है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर द्वारा दिए गए संगठनों को। मेरा घर टूटा है, क्यों? मेरे माँ बाप झोपड़पट्टी में नहीं रहते थे, कबीले को मकान में नहीं रहते थे, चूल्हे पे खाना नहीं बनता था हमारे यहाँ। डॉक्टर, वकील, इंजीनियर, IAS, IPS जैसा भी आप बने, आप 2-2, 3-3 मंजिली का घर बनाए माँ बापाचा होय म्हणून, मेरे बाप की इज्जत है। अबे तो बाबा साहब के दिए हुए संगठन तेरा बाप नहीं है क्या? या आंदोलनाविषयी सगळ्यांनाच माहित झालेलं आहे, पण ठीक आहे की घरातून बाहेर निघत नाही तो होत आहे। आता ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात सहभागी कसे होतील? आधीपासून जे मोर्चामध्ये आहे त्याच्यामध्ये सहभागी पुष्पा आहे, वर्षा आहे, इकडे भारती आहे, आमची कल्पना आहे, ह्या सगळ्या महिला याच्यामध्ये आधीपासून समजा 1-2-3 महिने झाले मला असं वाटते याच्यामध्ये आज गुंतलेलं आहे, आणि ह्या आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या एरियामध्ये प्रचार करत आहेत। तेच समजा आंदोलन, समजा आमचं महिलांचं धरणं आंदोलन जर संविधान चौकात असतं तर त्याला 2-3 पट 4 पट त्याला रिस्पॉन्स मिळाला। ते थोडंसं आउटसाईडला आहे, आणि आम्ही ती जागा याच्यासाठीच निवडली की नाही आम्ही तिथेच बसणार, तर त्यांची गाडी आली तर सुद्धा ती गाडी त्या गेट म्हणून काढता कामा नये, आम्ही त्यांना म्हणजे बिलकुल आतमध्ये प्रवेश करून देणार नाही। हा विचार घेऊन आम्ही समजा त्या गेटच्या त्यांच्या समोर अगदी ठाण मांडून बसलेला आहोत। सगळ्या महिला अजूनमध्ये येत असतात, शैला येते आहे, अशा अनेक महिला आपल्या सोबत जुळलेल्या आहेत। आता याला पुढं अजून कसं समजा पसरवायचं, कारण आता नुसतं तिथे जाऊन बसणं, तिथे लोक येतात ठीक आहे, बाहेर नागपूर नगरीने नागपूरचे मोर्चे आणि आंदोलन बघितलेले आहेत आणि यशस्वी झालेले आहेत। आपल्याला हा मुद्दा महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला धक्का लागला म्हणून काँग्रेसच्या भरोश्यावरती आंदोलन नाही आहे, किशोर गजबे साहेबांच्या भरोश्यावरती आंदोलन नाही आहे। हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला धक्का लागला आहे। आपला 20 डिसेंबरचा मोर्चा, आपला MDDCवरचा मोर्चा, हे जे मोर्चे निघालेले आहेत हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती आहे। मी तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो की आपली दिशा योग्य आहे, याला कुठेही मी बाजूला नेणार नाही, परंतु एक मी आवर्जून सांगेन की रिपब्लिकन पक्षाला, भारतीय बौद्ध महासभेला आणि समता सैनिक दलाला एकही नेता नागपूरमध्ये उरलेला नाही, आणि म्हणून मी असं म्हणेन की किशोर गजबे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका काँग्रेसची नसावी, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, आणि जर काही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जर असेल तर आपला जो 40 दिवसापासून या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे, मी असं म्हणेल तक्षशिला वागदरे ही काँग्रेसच्या याच्यावरती निवडून नाही आली, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून निवडून आली। आपल्याकडे 8 मार्चला कार्यक्रम होणार महिला दिनानिमित्त, तर त्यावेळेस त्या म्हणजे कार्यक्रमाचं मोठ्या संख्येने आयोजन करा, त्यामध्ये जेंट्स आणि पुरुष पण असायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त महिलांच्या विषयीचं मार्गदर्शन असणारच, परंतु हा जो आपल्या समोर जो स्मारकाचा विषय आहे
तो विषय तिथे हाताळला गेला पाहिजे, त्याविषयी माहिती दिल्या गेली पाहिजे. आणि आपल्याकडे आता सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये या भीतीमुळे लोक आपल्या घराच्या बाहेर निघाले नाही आणि जे करणारे होते त्यांना साथ मिळाला नाही आणि जे शिक्षित झाले त्यांनी आपल्या परिवाराला लक्ष दिलं. म्हणून हे आता अवस्था या म्हातारे लोक आमच्यासारख्या लोकांची बसलेली आहे, ज्याची काही परिणाम करत नाही. माझं असं म्हणणं आहे की बा आपण इतक्या दिवसापासून आपण धरणे आंदोलन चालले. आमच्याकडे पैसा आल्यानंतर आम्ही आपल्या मुलाबाळाचा एवढ्या याच्यामध्ये सुरू आलेलो आहोत. आणि इथं सांगण्यात आलेलं आहे की कोर्टामध्ये जायला पाहिजे. माझी आपल्याला नोंदणी केलं आहे, कारण माझी 18 वर्षाची प्रॅक्टिस झाली आपल्या रिटायरमेंट देतात. माझा असा अनुभव आहे की आपण आपल्या आंदोलनाकरता स्वतःहून कोर्टात जायची काय गरज नाही. तुम्ही एवढं काम करू शकता की ज्याला त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर FIR करण्याकरता किती तुम्ही दबाव आणू शकता हे पहिलं तुमचं काम. त्याच्याकडे तुम्ही किती रस्ता येतात खूप महत्त्वाचं होतं. एका त्यांच्यावर जबाबदार व्यक्तीवर FIR रद्द झाला तर तुमच्या आंदोलनाला अर्धा सक्सेस मिळाला असं मी समजतो. नंतर झालं रस्त्यावरचं आंदोलन.